योजनेला तणनाशकाचा फटका बसलाय। फवारणीमुळे अनेक झाडं जळाल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला। सामाजिक वनीकरण विभागाकडूनच हरताळ फासला गेलाय असं चित्र दिसतंय। दोषींवर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केलेली आहे। मी आता आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील नागेवाडीच्या वन परिक्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी वन विभागाकडून 50 गुंठ्यामध्ये झाडांची लागवड करण्यात आली आणि ही तीच झाडे की जी अटल घनवन योजनेच्या माध्यमातून लागवड करण्यात आली। मात्र या ठिकाणी या झाडांमध्ये औषध मारलंय, बहुतेक ते तणनाशक असावं। आपण पाहू शकतो की इथलं गवत पूर्णपणे जळालं आहे आणि नुसतं गवतच जळालं नाही तर त्यासोबत झाडांवर देखील चांगला याचा इफेक्ट झालाय। या सामाजिक वनीकरांनी जी अटल घन योजनेत झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेलो होतो। तर या ठिकाणी अक्षरशः तणनाशक फवारल्यामुळं अनेक झाडं जळून गेलेली आहेत, अनेक झाडाचा पाला जळलेला आहे आणि गेल्या आठवड्यात या ठिकाणी आल्यानंतर काही झाडं तसेच जागेवर जळलेल्या अवस्थेमध्ये तसेच होते, पण ते त्याच्या आमच्याकडे नोटकॅमध्ये फोटो हे काढले। अधिकाऱ्यांना माहीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नष्ट केले गेले। सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी ह्या झाडाचं जे रक्षण करणारा सामाजिक वन विभाग आहे तेच या झाडाचं भक्षक बनलेलं आहे। या ठिकाणी कसलीही परवानगी नसताना सुद्धा तणनाशक फवारलं गेले। झाड भरपूर जळालेली आणि इथं जी नर्सरी पिशव्या होत्या रोपांच्या त्या तशाच राहिल्या। ज्या शिल्लक राहिलेल्या रोपांच्या पिशव्या नर्सरीमध्ये शिफ्ट करायच्या असतात, शिफ्ट न करता तशाच पडून दिल्या आणि ती काटकं ती अक्षरशः झाड जळून गेली। ज्यावेळेस प्रसार माध्यमामध्ये बातमी गेली त्याच्यानंतर त्याचा सोक्षमोक्ष केला। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, नागेवाडी, धाराशिव।